समुद्रपुत्रा तू जलधर, माझ्या पित्याने तू भक्ती केली, त्यांनी तुझं नाव जलधर असं ठेवलं. त्यांनी तुझा मृत्यांग तुझ्या पत्नीच्या हाती ठेवला, बरोबर? माझ्या देवाने सांगितल्याप्रमाणे तुम्ही माझ्या प्रश्नांचा जोग उत्तर दिला. यापुढे तुम्ही सांगाल तसाच मी मागेन, पण मला या विश्वाविषयी जाणून घ्यायचं आहे. तेव्हा त्याची तुम्ही मला माहिती द्या. जलधरा, मला आता अजिबात वेळ नाही. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी त्याला सर्व काही सांगेन. सांप्रत्या मी निघालो पाताळवन ठिकाणी. पाताळवन सम्राट कालनेमीच्या एकुलते एक कन्येचा कन्यादान स्वयंवर पाहण्यासाठी. गुरुदेव, मी तुमचा शिष्य असल्या कारणामुळे मला तिथं न्या. विष्णूच्या आशीर्वादाने तिच्या स्वयंवर केशवदेशीच्या राजांना निमंत्रण दिली आहे. इतके खास स्वयंवर मंडपात उपस्थित आहे. काही खास स्वयंवराची वेळ समीप आली आहे.
डोक्यात त्याचं भ्रमण त्या नारद मुनीच्या आमच्या राज्यात घालणं हे म्हणता मंगळमा असा आशीर्वाद कल्याण होईल असा आशीर्वाद आहे. असं नसतो आहे. काय झाले? मी बसणारच आहे, पण माझ्या बरोबर माझा शिष्य देखील आला आहे. पण तुमच्या अंगेश्वर ते त्याला आत आणू शकत नाही, म्हणून तो बाहेर थांबला आहे. मुनिवर्य, त्यांना आत घेऊन या. अगदी आज्ञा आहे. आशीर्वाद मुनिवर्य, अनादी व्यक्ती यांचा परिचय. काल नेहमी यांचं राहणे ठिकाण मृत्यूलोकी वालुकामय प्रदेशात. नाव यांचे जलदर. माझा शिष्य आहे आणि माझ्या बरोबर हे स्वयंवर पाहण्यासाठी निघाला आहे. जलदर ते वैद्य. माझे यशोतिष्ठ राणे उपस्थित झाले आहे. तेव्हा सर्व आम्ही परमेश्वर आपल्या पाठीशी आहे. मग होऊ दे स्वयंवराला. पाठीशी असू दे एवढी तुझ्या चरणी या तुझ्या भक्तीची सविनय प्रार्थना देवा, सविनय प्रार्थना. या प्रसंगी या तुझ्या भक्तिणीला मार्गदर्शनाची गरज आहे. हे देवा, भाव म्हणते आहे देवा, भाव म्हणते आहे. हे काय घडत आहे? ही संभ्रमावस्था का बरं निर्माण व्हावी यावर आपण मार्गदर्शन करावं. कारण माझ्यापेक्षा आपण श्रेष्ठ आहात. सांगा बाबा, हे असं का घडत आहे? अशी संभ्रमित होऊ नको. पण एक लक्षात ठेव. नारायणा, तुलाही नमस्कार. आमची वाढ आजपर्यंत श्रीमंतीत वाढली. तुमच्या जवळ पाहिलं असेल तर कधी तुमची परिस्थिती दिसत नाही. मला पुत्र नसल्यामुळे या राज्याला वाढत तेव्हा तेव्हा तुम्ही घर चालवून हा राजकारभार सांभाळावा. नाही राजे थांबा. तुम्ही आमचे सासरे बुवा. तुमचा मान ठेवून आम्ही बोलतो. क्षणभर तुम्हाला आमच्या परिस्थितीविषयी शंका वाटू लागली, पण राजे काळजी करू नका. आम्ही आमच्या सामर्थ्यावर आम्हाला पाहिजे ते मिळवू. आमचा वालुकामय प्रदेश हेच आम्हाला प्रिय आहे. तेव्हा आज्ञा द्या. समाधान वाटते तुमचे विचार. राजे येतो आम्ही. बरोबर स्वामी. आणि ते बी नाकारलं म्हणून कदाचित तुझ्या वडिलांना बाहेर वाटलं असेल. होय स्वामी. तेव्हा राजे, तुम्हाला जर मला काहीतरी द्यायचं असेल तर अंधार म्हणून आत्मरक्षणासाठी एखादं शस्त्र द्या. एवढाच माझा मागणं. साम्राज्य जे होतो ते तुम्ही नाकारलं. कारण तो कर्तृत्वावर तुम्हाला ते निर्वस्त आहे. ते निर्वस्त असताना आत्मरक्षणासाठी शस्त्राची गरज आहे. अगदी बरोबर. मग हे घ्या. नमस्कार करतो. येतो आम्ही. समाधान वाटते. स्वामी आपण तुम्ही अजिंक्य आणि अमर आहात. ते कसं काय शक्य आहे? जो प्राणी मात्र जन्माला आला
जो मनुष्य प्राणी जन्माला आला किंबहुना जो जीवित प्राणी जन्माला आला त्याला मृत्यू हा ठरलेला आहे. आणि असं असताना तुम्ही म्हणता तुम्ही अजिंक्य आणि अमर आहात. हे कसं काय शक्य आहे स्वामी? धुंदे, मला मृत्यू येईल म्हणून घाबरते. होय स्वामी. अगं मला त्या देवता कमी मृत्यू नाही. माझा मृत्यू आहे तो माझ्या पत्नीच्या हाती. काय म्हणाला स्वामी? तुमचा मृत्यू माझ्या हाती ते कसा काय शक्य आहे? होय, ब्रह्मदेवाने मला वरदान दिला होता. असं कोणतं वरदान तुम्हाला ब्रह्मदेवाने दिलं? जेव्हा माझ्या पत्नीचा पार्थिवाचा तेज भ्रष्ट होईल तेव्हाच मला मृत्यू होईल. काय म्हणाला स्वामी की जेव्हा माझं पातिव्रत्य तेज भंग होईल त्याच वेळी तुम्हाला मृत्यू येईल? होय नाही स्वामी, असं कधी घडणार नाही आणि तुम्हाला कधी मृत्यू येणार नाही. ही साक्षात देववाणी आहे, ही साक्षात परमेश्वर वाणी आहे. मग असं जर असेल तर जा म्हणताय स्वामी, हा माझा गोड निरोप तुमच्या पाठीशी आहे. जा स्वतःवर स्वारी करा. देवता ऐकल्या तर ठीक, त्यापेक्षा तुमच्या शक्ती सामर्थ्याच्या बळावरती देवतांना सोडो की पळो करून सोडा आणि विजय संपादन करून समाजा महाली या. ठीक आहे हृदय, निघालो मी स्वर्गावर स्वारी करण्यासाठी. नारायणा, हे माझ्या दयेच्या देवा, आज माझे स्वामी स्वर्गावरती स्वारी करण्यासाठी गेले खरे. आज या भक्तिणीची कसोटी तू घेतोयस तरी, पण देवा आज माझ्या सौभाग्याचं रक्षण करणं ही तुझी जबाबदारी आहे. या भक्तिणीची तुला विनंती आहे की माझ्या सौभाग्याचं रक्षण कर. किंबहुना माझ्या सौभाग्याच्या धन्याला आज या युद्धात देवा तुझा मंगलमय आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे. ज्या भक्ती मार्गाचा अवलंबन केला, शतयज्ञाची संगता केली, तेव्हा ती देवता मला प्रसन्न झाल्या आणि वरदान म्हणून सारा 33 कोटी देवतांचा अधिपती ह्या अमरावतीच्या सिंहासनावर आरूढ केला. बरोबरच ह्या विश्वाचा भक्त महिमा प्रबळ आहे. हे परमेश्वरा, ज्यावेळी आसुरी शक्ती उन्मत्त झाली त्यावेळी तुम्ही मला सहाय्य केलात. देवा तत्व अबाधी अबाध राखलात. तुझ्या आशीर्वादाने देवा सुख समृद्धी आणि समाधान भोगतय. देवा सुख समाधान आता पुढे सुख समाधान केव्हाय गो तुझे मी वेळी न पांडता रे आरीना आरतीला हे सूर्य चंद्रता
पती देवेंद्र ह्याला माझ्या क्षणापर्यंत घेऊन ये. हे जलधर, आपल्या आई वडीलच्या आज्ञा पाळणं हे प्रत्येक कुणाचं काम असतं. पिताजीची आज्ञा म्हणजे विश्व आज्ञा नव्हे. तेव्हा मी यायला मान दिलेला नाही. तेव्हा तो पाहुण्याच्या ध्यानी चालायला लागतोस. अरे मी चाललोय तुला घेण्यासाठी. मग चला, मग माझ्या बरोबर चला. जलधर, हे शक्य नाही. केवळ पिताजीच्या आज्ञेसाठी हा 33 कोटी देवतांचा अधिपती तुझ्या बरोबर येऊ शकत नाही. मग तुम्ही जर येत असाल तर माझ्या पराक्रमाच्या बळावर लवकर घेऊन जाईल. जलधर, मलाही कळत आहे तू कोणत्या पद्धतीने मला घेऊन जात आहेस ते. होऊन जाऊ दे तुझ्या आणि माझ्या बळाची साम्यता. होऊन जाऊ दे. आहा गडचे दुरीचे आम्ही रविवार गडचे दुरीचे आम्ही रविवार देवाचा झेंडा वळखला
हा विचार आहे ऐकले नाही स्वामी हा विचार आहे नका म्हणजे माझा मला माझ्या देवाची भक्ती सकल जीवनी सकल जीवनी सकल जीवनी तुझा काय केला भक्ती तुम्ही माझे दोन्ही हात थांबले असतात अशी चालत चालत देव गावापर्यंत जाईल आणि तिथं जाऊन मी माझ्या देवाची भक्ती करेन पण तुम्ही सांगता ते मी ऐकणार नाही म्हणजे नाही एवढी तू हत्या असशील असं मला वाटलं नव्हतं माझ्याने तू देवगावापर्यंत जाऊन इच्छिते तुझे सोने पाठ मी देवा आता कशी करणार देवाची भक्ती स्वामी देवा स्वामी आज तुम्ही माझा लोळा गोळा करून टाकलात माझे दोन्ही हात पाय कापलात केवळ मी देवाची भक्ती बंद करत नाही म्हणून पण काही का असेना स्वामी एक लक्षात ठेवा तुम्ही जरी माझे दोन्ही हात पाय कापलात किंबहुना तुम्ही जरी माझा प्राण घेतला असला तरी मी भक्ती या विश्वामध्ये नवविधा काय चालतो आहे यातलीच एक भक्ती म्हणजे स्मरण भक्ती अशीच सरपटत देव गाभाऱ्यापर्यंत जाईल आणि माझ्या देवाची भक्ती करेल तुमचं ऐकणार नाही एवढी तू हत्ती असते मला वाटलं नव्हतं तुझ्या देवाची भक्ती करण्यासाठी तू देवगावापर्यंत जाऊ इच्छिते तुझ्या देवाच्या मुद्द्याची मी काय अवस्था करतो ती बघ नाही माझ्या देवाच्या मूर्तीचे तुकडे करू नका माझ्या देवाच्या मूर्तीचे तुकडे करू हे भाव औषार्याच्या देवते तुझ्या या पवित्र तेजाला या महाविष्णूचा शतशः प्रणाम तुझ्या निश्चित भक्तीवर प्रसन्न होऊन तुझे छेदलेले हातपाय मी तुला पुनश्व देतो आहे हा दिव्य प्रकाश कोण हा दिव्य प्रकाश हे वैकुंठीचा नारायणा आज या भक्तीचा हात केला ओढून देवा धावला भाग्यवती देवा आज या कठीण प्रसंगी हृदयाच्या भक्तीला ओढली आणि इथं धाव घेतलीस तेव्हा आज माझ्या नवऱ्याने माझे दोन्ही हात पाय शोधले असताना आज तू ते दोन्ही हात पाय देण्यासाठी सिद्ध झाला तेव्हा धन्य तुझ्या तेव्हा धन्य तुझा माझ्या सौभाग्याची देवता इथं आलेली आहे आज माझ्या सौभाग्याच्या देवाने तुझ्या मूर्तीचे तुकडे केले देवा तोच प्रसंग तुझ्या बाबतीत घडू नये याची मला भीती वाटते देवा चिंता करू नको तुझा देव तुझ्यापर्यंत आला आहे जरी त्याने माझ्या निर्भीव मूर्तीचे तुकडे केले असले तरी मी मुक्त गर्भात तिथे प्रगट झालो आहे चिंता करू नको जा तुझा नवरा आलाय जाऊन फेडून दे कशी आपली आज्ञा देवा चिंता करू नको देव सदैव तुझ्या पाठीशी आहे हात
काय कसे स्वामी स्वामी हे हृदयाचा पिशाच नव्हे स्वामी हे हृदयाचा पिशाच नव्हे ही तुमच्या समोर उभी आहे ही तुमच्या समोर घट हातात उभी आहे ही तुमची मी अतबर आहे माझे स्वामी तुमची विटंबना करता आहे पण मी काहीच करू शकत नाही वृद्धे, चिंता करू नकोस. जरी त्याने माझी विटंबना केली असली तर यात मला काही कमीपणा नाही. जा जा म्हणतोय, काही क्षणाचा त्याग कर व तुझी इतर कर्तव्य तू पूर्ण कर. जशी इच्छा आपली देवा पण माझी जाता जाता आपल्याला एक विनंती आहे. कोणती विनंती? माझ्या नवऱ्याने जरी माझ्या नवऱ्याने झाले ही तुझी होय. आसुरी शक्ती बाळगणारे कितीतरी रसद आला गेलाय म्हणून म्हणतो जलधर सावधान. हे चोरा उपदेशाच्या गोष्टी तू मला देऊ नकोस. मलाही पाहायचं आहे अशी कोणती पाचवी शक्ती या जलधराचा शेवट करण्यासाठी निर्माण होते ती. हे तर माझ्या बायकोच्या मला देऊन हे जे तू काय करतो आहेस तो व्यभिचार नव्हे पण स्वतःला देव म्हणतोस आणि असले साड्या करतोस. जलधरा, हे कसोटीच्या संघाच्या पाचवीला पुजले आहे. शिष्टाचार आणि व्यवस्था त्याची पूर्ण कल्पना मला आहे हे तू सांगण्याची गरज नाही. तुला एवढा जर अहंकार झाला असेल तर तो उतरण्यासाठी हा वैकुंठीचा महाविष्णू आता चक्र धारण करून तुला प्रतिकार करण्यासाठी सिद्ध होत आहे. मलाही तेच पाहिजे आहे. चाल होय झाला तयार. आहा न्यायाचा करा तू तुझ्या हाती देवा देवा न्यायाचा करा तू तुझ्या हाती देवा न्याय बला द्यावा न्याय बला द्यावा. तुझ्या भक्ताचा नोकर झाला तो केवळ माझ्या हृदयासाठी म्हणजे हृदयाचे पुन्हा शळ होऊ नये म्हणून भक्तासाठी देवाला सारं काही घडवावं लागतं. मी नट्या नाडकी आहे ही लीला सुद्धा मीच घडवत आहे म्हणूनच म्हणतो सूत्रधार मी या विश्वाचा सूत्रधार मी या विश्वाचा कोणती आसुरी शक्ती तुझा पाठलाग करते? पाठीमागे आहे देवा पाठीमागे तुला काय तुझ्या हातून काय अन्याय केला आहे? कल्याण होईल. अरे जलधरा
सत्य लोकांपर्यंत आला का आणि कशासाठी बाबा? देवा मला इथं न्यावा लागला हे माझ्या पितृ देवतेसाठी. हो देवेंद्र माझ्या पिताजींचा गुन्हेगार. देवेंद्र तुझ्या पिताजीचा गुन्हेगार. होय. त्याला त्यांच्या देवापर्यंत नेण्यासाठी तुम्ही यात पडू नका. अरे देवेंद्र हा 33 कोटी देवतांचा अधिपती आहे. विश्व कार्य त्याच्या हाती आहे. त्याला जर तुझ्यासोबत पाठवला तर या विश्वाचं काय तुला मिळणार नाही. आतापर्यंत मी लीनता दाखवली पण यापुढे देवाला देव म्हणणार नाही. मला हे काय कळतं माझ्या पिताजीची इच्छा पूर्ण करायची. मी पुन्हा एकदा सांगतो हे मला नाही 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 मला तुमच्याशी आग्रह देवा आम्हाला विश्वाभागी तेव्हा देवेंद्र तुला मिळणार नाही. मन कसं तृप्त होत आहे. या किन्नर शांगिणी दागिणी वेगवेगळे मृतगण पिशाचगण हे सारे शिवगण एक सारखे शिव समजून आले आहे. म्हणूनच हा तुमचा दयेचा देव तुम्हाला आशीर्वाद देत आहे की तुमच्या साऱ्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावी असा हा माझा आशीर्वाद असा हा माझा आशीर्वाद. बालनंदी तुला पण माझा हा मंगलमय आशीर्वाद. राम राम दहा शमती आत्मराम राम राम दहा शमती आत्मराम. या रा आणि म या दोन अक्षरांनी माझा दास भक्तांना आशीर्वाद दे. या भक्तांच्या ज्या ज्या इच्छा पूर्ण असा आशीर्वाद. या प्रजाची कमतरता होती. शिव होता पण शक्ती नव्हती. हो आता आली शक्ती शिवाय या अवतारात तू आणत असेल तर तुझी इच्छा पूर्ण. पण इथे येण्याचा प्रयत्न हे काय हा देवेंद्रला माझ्या पिताजीपर्यंत विश्व कार्य करतो तो तुझ्या समोर येऊ शकत नाही. आई वडिलांची इच्छा पूर्ण करणे हे प्रत्येक मुलाचं कार्य आहे आणि ते मी पूर्ण करणार. माझं वाटेल ते झालं तरी चालेल. आता मी तुझ्याशी संघर्ष करावा लागला तरी चालेल. आजचे मला दमान आहे. माझ्या तुझ्याची इच्छा पूर्ण करणे हे प्रत्येक मुलाचं कार्य आहे. पण ते गरीब असताना देवाच्या कार्यात विश्वाच्या कार्यात जर तू अडथळा करीत असेल तर हाती धरण दिला तुझ्यावर मी
कधी पुढे होणार नाही हे लक्षात ठेव. राजकीयचा पूर्ण करताना हा जलदर संपणार नाही. देवा नमस्कार. आशीर्वाद. भोलेनाथ नमस्कार. आशीर्वाद. पिताजी नमस्कार स्वीकारावा. आयुष्यमान हो, आयुष्यमान. वगैरे नमस्कार. आहे आशीर्वाद आहे. काय करता ते? काय करतो ते काय? देवा मंगळाला झाल्या करतो. काय गंमत करतो? अरे तो लागला पाठी म्हणून आम्ही सारे पळत आहोत. तो म्हणजे कोण तो? तो म्हणजे जलधर. जलधर. मग हा आता काय कामाचा? हे सगळं करून झालं मग तो कुणाची वर्दी असल्यामुळे त्याचा शेवट होत नाही म्हणून आम्ही सारे पळत आहोत. आता तूच काढतो माझा होय होय बाबा. कोणाचा वरती? भोलेनाथ तुमचा? नाही. त्यांनी माझी भक्ती केली नाही आणि मी काय त्याला दिलं नाही. देवा नारायणा तुमचा भक्त मुळीच नाही. अमरेशा तुझी भक्ती केली की नाही काय? गुरुदेव, मी देणारा नव्हे. मग याने भक्ती केली कुणाची? देवा हो अंतता न पाहता आता मीच सांगतो. जलधराने भक्ती केली की आमच्या पिताजींची. बरोबर बोलतो ना मी? मला देवाची नाही. हे अरिष्ट तुम्ही सोडणार तर हो हो हो, जलधराने माझी भक्ती केली. मी त्याला अमृतत्वाचं वर देवा प्राचार्याची गोष्ट होईल तेव्हा तो म्हणणार हो हो. असं काही होणार नाही आणि तो काही मरणार नाही. देवा मार्ग आहे. तुम्ही तिथे चला आणि त्याचे कष्ट करा. तुझं डोकं दिलंय की काय? मला तिथे पाठवत असतो. ते कसं काय? अरे मी माझं मतदान केव्हा जाऊन टाकलं आहे. हा म्हणजे देवा तुम्ही तुमचं मदन जाणार. जरा इकडे या. आमच्या विद्यार्थ्यांना वाटते का? अगदी शाळा आहे. या वयात त्याला पंच सतत काही करायला सांगतो. हे काम फक्त एकच व्यक्ती करते आणि ती म्हणजे महाविष्णू. हे अच्युता, अनंत, पद्मनाभ, कमलनयन, शेषशाही, लक्ष्मीकांत, ब्रह्मावल्लभ, वैकुंठनाथ, विश्वावरील संकट तू दूर करू शकतो. तेव्हा देवा हे विश्वास आलेलं संकट तूच निवारण करू शकतो. तिथं श्रीकृष्ण तूच चूक करू शकतो. देवा, विश्वरक्षणाची तुला देवा तुझी नाही. त्यासाठी तरी नाही देवा नाही. हे कार्य मी केलं असतं पण वृंदा माझी निश्चित भक्ती नाही. तिच्या शिरावर घाला घालणं देव म्हणून मला अयोग्य वाटते. देव आणि भक्ताचा नातं या विश्वात प्रसिद्ध आहे. तिला आणि भक्ती तत्वाला कलंक लागणार कमी मुळीच वागणार नाही. शेवटी मी माझ्या काळाची भक्तांची प्रीत मला धारण केली आहे. तिला आणि भक्ताला कलंक लागणार कमी मुळीच वागणार नाही. हे विश्व जरी लयाला गेलं तरी याची मला परवा नाही. काय म्हणतोस देवा? याची तुला तमा नाही. हे विश्व दयाला जाईल. मग आम्ही तुझ्या असणार आम्हाला स्थानच नसणार. मी वृंदाचा देव आहे. वृंदासाठी मी काहीही करू शकतो. देवा 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 या विश्वमातेच्या पत्राला या विश्वमातेच्या पत्राला
तेव्हा हे दिव्य तूच करावं असं मला वाटतं देवा. आमचं श्री भ्रष्ट कर रे देवा आणि आम्हाला वाचव हे विश्वास देवा. आता तुला हे महादिव्य करावंच लागेल. तर एका भक्तीसाठी तर अखिल विश्वाची स्त्रिया संकटात सापडली चालतील का तुला? नाही देवा नाही. अखिल विश्वासाठी हा महाविश्व एका भक्तीचा आराम करू शकतो. पण निघालो मी हृदयाचा शिर भस्म करण्यासाठी. पण देव हो, जाता जाता हेच सांगतो ते ऐका. पुढे येणारा महाभयंकर संकट आला. तुम्हा साऱ्या 33 कोटी देवतांना सामोरं जावं लागेल. तेव्हा मंडळी सावधान. निघालो मी हृदयाचा शिर भस्म. Kodile. Are angyo. Bos, gele, वर gele. Yo yang. तुम्ही कोणीतरी दैवी शक्ती आहात आणि म्हणूनच मला फसवण्यासाठी माझ्या चरणापर्यंत आणून टाकणार. चला आज तुझी नजर वसुंधरेकडे फिरून राहिली आहे. सांग मला माझ्या प्रश्नांचं उत्तर हवं आहे. कोण आहेस तू? नाही मी हृदय मानव, मी नाही मी मानव. अंतर दुसरा पडी नसून याची तू मनापासून एकनिष्ठेने भक्ती केली. तोच तुझा अर्थात देव नारायण. नारायण देवा. माझं शील भ्रष्ट केलंस तेव्हा कमी पडले होते तेव्हा तुझी भक्ती करण्यासाठी कुठं कमी पडले होते. नाही हृदय असं बोलू नको. तू कुठेही कमी पडली नाही हृदय, कुठेही कमी पडली. मग तेव्हा हा व्यभिचार का केलास माझ्या बाबतीत? हा व्यभिचार करण्यासाठी का सिद्ध झालास? अरे माझ्या नवऱ्याचा सुद्धा नाही ऐकला. माझ्या नवऱ्याचा सुद्धा नाही ऐकला. काल कधी तुझी भक्ती केली त्याचा नाही हृदय
क्षमा क्षमा आणि तुला अरे स्वतःला देव म्हणून देतोस आणि सर्वतो व्यभिचार करण्यासाठी सिद्ध होतोस एका भक्तीचा तुला पडलं नाही अरे कुठं कमी पडले होते भक्ती करण्यासाठी तू कुठेही कमी पडली नाही या विश्वास तू भक्ती महिमा संदेश ठेवली नाही तुझ्यासारखी भक्ती होणार नाही माझ्यासारखी भक्ती होणार नाही ना मला आज हा व्यभिचार करण्यासाठी का सिद्ध झाला कुठं कमी पडले होते आज मला ही शिक्षा का दिलीस देवा आज मला ही शिक्षा का दिली याला कारण आहे असं कोणतं कारण आहे? जलधर जलधर तो कसा काय त्याने या विश्वास हैदोस मांडला एवढंच नव्हे तर आधी माया आधी शक्ती पार्वती माता ह्याची सुद्धा त्याने अभिलाषा धरली अनेक स्त्रियांनी असाच कृत्य केलं तिने मग सांग म्हणजे तुझ्यासारख्या काही स्त्रिया माझ्या भक्तीने आहेत पण एकेकाचा संसार स्त्रिया आहे की अनेकाचा देवतांनी त्याच्याशी संघर्ष केला पण तो अजिंक्य असल्यामुळे त्याचा मृत्यू सुद्धा पावित्र्य देश भक्त झाल्याशिवाय होणार नव्हते म्हणून या विश्व बालकाला तुझ्या बाबतीत विचार करावा लागणार आहे म्हणून क्षमा देवा आज माझ्या नवऱ्याला या विश्वाची पालन करते देवता ना तू या विश्वा आई ही पतिव्रता तुझ्या शाप देते आहे या विश्वाच्या पालकाला या विश्वाच्या देवाला ही पतिव्रता शाप देते आहे दगडापेक्षा कठोर झालेल्या देवा घडवतोस आता तुला शास्त्राला रटवला जेव्हा माझं शीळ भ्रष्ट करत होतास जेव्हा माझं पातिव्रत्य तेज भ्रष्ट करत होतास तेव्हा कुठं गेला होता तुझा तो शास्त्र काय म्हणालास दानाला दक्षिणा प्रतिज्ञेला प्रमाण शरणागताला अभय विजेत्याला पारितोषिक आणि शापाला उत्साह उत्साह हवा आहे तू शास्त्र आधार माझा समोर ठेवलास नाही उत्साह नाही तो नाही उत्साह नाही तो नाही या देवाला उत्साह नाही तर नाही मग काय उत्साह या देवाला उत्साह आणि तो कोणता असेल आज माझं पातिव्रत्य देश तू भ्रष्ट केलास त्याआधी माझ्या नवऱ्याला मृत्यू हा ठरलेला आहे आज मी शिरभ्रष्ट झाले आज मी पातिव्रत्य देश गमावून बसले मग काळ्या पक्या आई आद्य पतिव्रता धर्म मी स्वीकारलेला आहे स्त्री धर्म मी स्वीकारलेला आहे एवढंच कशाला मी स्वास्थ्य आहे नवऱ्यामधून सती जाणं हे स्वास्थ्य स्त्रियांचं कर्तव्य आहे ज्यावेळी माझ्या नवऱ्याला मृत्यू येईल आणि त्याला चितेवर चढवण्यात येईल त्या त्यांच्या चितेत ही रुंदा सती जाईल त्या रुंदेच्या चितेमध्ये वेळाहून सावधान जलधर तुझा मृत्यू आता जवळ पाहिलाय आम्ही चकोर हरी चंद्रमा Ah
वैधव्याच्या पंक्तीला बसले आहे, वैधव्याच्या पंक्तीला बसले आहे. देवा, आज माझी एकच इच्छा आहे, आज तुम्ही सारे 33 कोटी देवता प्रसन्न झाला असता तर मला माझ्या पती मागून सती जायचं आहे. देव हो, माझ्या सतीगमनाची तयारी करा, माझ्या सतीगमनाची तयारी करा. बस एवढीच माझी इच्छा. देव हो, पूर्ण करा. धन्य धन्य, तू कधी होता धर्माचा पालन केलास, तुला सतीचा वाण दिला जाईल.
तुझ्या या राखेत लोटता आहे. जर ही विश्वाची पालन करती देवता या स्थितीत राहिली तर ह्या विश्वाचं का? म्हणून माते तुझा मी धावा केला, कारण देवाला पूर्व स्वरूप प्राप्त होण्यासाठी तुझा मी धावा केला. तेव्हा देवाला पूर्व स्वरूप प्राप्त करते. देव हो, तुमची इच्छा मी जरूर पूर्ण करेन, पण माझी एक इच्छा आहे. ती इच्छा कोण पूर्ण करणार? वृंदे, तुझी असेल ती इच्छा आम्ही नारायणाकडे पूर्ण करू, असे आम्ही 33 कोटी देव तुला वचनबद्ध होतो की असेल ती इच्छा नारायणाकडे पूर्ण करू. ठीक आहे देव हो, जर माझी इच्छा तुम्ही देवाकरवी पूर्ण करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी इथं प्रकट झालेले आहे. मी जर एकाच पतीचं पाणी ग्रहण केलेलं असेल, एकाच पतीशी एकनिष्ठ राहिलेलं असेल आणि त्यात एकनिष्ठतेचं पावित्र्य तेज जर माझ्या ठाई असेल तर आज त्या पायन म्हणजेच माझ्या दयेचा देव पूर्वस्थिती देऊ दे, पूर्वस्थिती देऊ दे, पूर्वस्थिती देऊ दे. म्हणून आम्ही वृंदेचा आराधना करून इथपर्यंत प्रकट घ्यायला लावलं. तेव्हा ती इच्छा तू पूर्ण करावी. मग सांग वृंदे, तुझी कोणती इच्छा या देवानं पूर्ण करावी? देवा, तुझ्या पवित्र तेजाला या वृंदेचा शतशः प्रणाम, शतशः प्रणाम, शतशः प्रणाम. देवा, माझी एकाच इच्छा आहे. कोणती इच्छा? आणि ते कोणती असेल तर मला माझं सौभाग्य पुनश्च हवं आहे. मला माझं सौभाग्य पुनश्च हवं आहे. तथास्तु. देवा, म्हणजे जे सौभाग्य तुला परत दिला तर या अखिल विश्वाचा पुढे काय? म्हणजे जलधार जीवांचा, अर्थातच जलधार जीवांचा होणार नाही. मी वृंदेला सौभाग्य दिलाय तो फक्त एका दिवसासाठी. ते कसं काय देवा, हे काही समजलं नाही. मी वृंदेला सौभाग्य दिलाय तो कसं काय तर मग ऐका देव. वृंदे, तुला एका दिवसाचं सौभाग्य कसं तर मग ऐक. आजच्या दिवशी तू तुळशी, मी गोविंदा असं माझ्या नावाने आज मी तुला सौभाग्य देतो आहे. मी तुलसी, तू गोविंदा, तुझा माझा काय संबंध आहे? वृंदे, तुझा आणि माझा संबंध आहे तो कोणता तर ऐक. तू कोण, मी कोण आणि जलधर कोण हे जर ऐकायचं असेल तर देवा ऐका. जलधर तोच महाविष्णू आणि महाविष्णू तोच जलधर. देवा, हे काही समजलं नाही मला. भोलेनाथा, हा तुमचा सुपुत्र आहे. काय म्हणाला देवा? हा जर माझा सुपुत्र आहे तर तो जिवंत झालाच पाहिजे. मग भोलेनाथा, विश्वाचं काय? हा तुमचा सुपुत्र कसा तो मग ऐका. तुम्ही आणि पार्वती माता कैलासाचा त्याग करून समुद्र किनारी आलात. मनोरंजनासाठी सारीपणा ते 4 डाव खेळत असताना तिथे या लवाट नारदाचं आगमन झालं. होय होय, गेलो होतो. अगदी बरोबर. नारायण नावाची ललकारी ऐकतात पुन्हा तो प्रसंग घडू नये म्हणून तुम्ही सारीपाट गुंडाळून अर्ध्यावर पळायला लागला व तुम्हाला पळत असताना आलेला तो घाम एका कैलास शंभू महादेवांचा हा धर्मबिंदू वाया जाऊ नये म्हणून या औष रूपाने या वैकुंठीच्या नारायणात प्रवेश केला. तोच हा जलधर. म्हणजे देवा, माझा धर्मबिंदू वाया जाऊ नये म्हणून तुम्ही सागर शरीरच्या संगमावर. समजतं तुला तुझा आणि माझा काय संबंध? होय देवा, आज मला कळून चुकला की तुझा आणि माझा संबंध काय आहे तो. एवढाच नव्हे तर वृंदे, तू दिलेल्या 2 श्रापाला मी महत्व ठेवणार आहे. आणि ते कोणत्या पद्धतीने देवा? मग जेव्हा तू माझ्या पवित्र तेजावर खाला घालत असताना दगडापेक्षा कठोर होऊन वागलास म्हणून दगड होऊन पडशील. म्हणून बरोबर देवा, आता हा शाप मी तुला दिलेला होता. आता मी सारे 33 कोटी देवता पाषाण होऊन पडतील. आम्हाला कलियुगाच्या ठाई मूर्त स्वरूपात वावरता येणार नाही. म्हणून आमचे देवतांचे भक्त आपल्या गावोगावी मंदिरे उभे करतील. मंदिरात आम्हाला पाषाण स्वरूपात मूर्ती स्थापन करतील व मूर्ती स्थापन करून आमचं भजन पूजन नामस्मरण करतील.
वेळी ते आम्हाला कौल लावतील व कौल स्वरूपात त्यांच्यावर आलेले प्रसंग आम्ही दूर करू. वृंदे त्याला अक्षता म्हणजे चिरमुल्या यांचाही समावेश असते. मग एवढंच नव्हे तर वृंदे सर्वस्व आज तुझी कुंकवाने पूजा केली जाईल व इतर दिवशी गंध फुल अक्षता वाहतील. जो कोणी हिंदू असेल जन आपल्या घरासमोर तुळशी वृंदाची स्थापन करणार नाही त्याच्या घरी 72 कोटी लोक वास करतील व सदैव त्याच्या घरी दरिद्र नांदतील असाही माझा श्राप आहे. मग जा वृंदे अशा रीतीने आज मी तुला एका दिवसाचं सौभाग्य देतो आहे. धन्य झाले मी देवा. आज तू दिलेलं एका दिवसाचं सौभाग्य स्वीकारून आज तुळशी या स्वरूपात तुम्हाला महनीय बनवलं याबद्दल देवा तुझ्या लिलेला कोटी कोटी प्रणाम. कोटी कोटी प्रणाम. देवा हो तुम्हा साऱ्या त्या 30 कोटी देवतांची इच्छा मी पूर्ण केली. माझी सुद्धा इच्छा पूर्ण झाली. मग निघाले मी माझ्या देवा